अंबोळ हा संघ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलाय आणि स्वराज वॉरियर सागरजी घोलप संजयजी फुलसुंदर पत्रकार साहेब या संघाला स्पर्धेमध्ये घेऊन आलेले आहेत। संघ मालकांचं मनापासून अभिनंदन, मनापासून स्वागत। तर आखूड टप्प्याचा चेंडू याबरोबरच पूलचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन, सुंदर चौकार। आमलेश्वर आंबोळ संघाची सलामीची जोडी मुन्ना शेख फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल। तर सागरशेठ घोलप ग्रामपंचायत सदस्य कोतुळ, संजयजी फुलसुंदर पत्रकार यांची टीम मैदानामध्ये, अशोक वेडे, अनिकेत रोडे आयकॉन आहे, त्याचबरोबर सूरज गायकवाड, अनिकेत रोडे सूरज गायकवाड हे आयडॉल आहेत, आणि पप्पू सोनेजी अनिकेत रोडे आयकॉन आहे, तर पप्पू सोनेजी आयडॉल शिर्डीचा खेळाडू आहे, राहाता तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचाच हा खेळाडू आहे। सूरज गायकवाड आंबेगाव तालुक्यातला हा खेळाडू आहे, अनिकेत रोडे खेड तालुक्यातला खेळाडू आहे, निखिल मुढे मतीन शेख, अक्षय पोखरकर, तेजस लोंढे, अमोल शिंदे, आकाश कोंढार, नकुल मुंडे, महेश खरात अशी तगडी टीम स्वराज वॉरियर्स कडे। तर क्षेत्ररक्षणासाठी स्वराज वॉरियर्स पहिलं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे। यस, रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न आणि नो चान्स, गॅप तिथे मोठा आहे, चेंडू डीप कव्हर पॉइंटला मिळत आहे 4 धावा। जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांकडून, मुन्ना शेख आणि शहजान पठाण या स्कॉट करण्याचा प्रयत्न सूरज गायकवाडला, मात्र प्रयत्न फसलेला आहे। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, 1 षटकार 1 चौकार, बरोबरच काही धावा देखील आहेत। 9 धावा धावफलकावरती। सूरज गायकवाड गोलंदाजीसाठी यास आपण बघतोय, चेंडूला दिशा दिलेली आहे आणि 4 रन। पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये 3 चौकार येत आहेत, धावफलक पुढे पोहोचेल 13। सूरज गायकवाडचे षटक तेवढं प्रभावी ठरलं नाही, 3 बाउंड्री देत आहेत। सूरज गायकवाड शहजान साठी गोलंदाजी करते, 2 चौकार शहजान कडून आले। हो, परत एकदा चान्स दिला, रूम होता तिथे, मात्र वर खेळ हवेमध्ये, झेल सुटतोय, जीवदान तिथे प्राप्त होतोय आणि जीवदाना बरोबरच शहजान पठाणला पहिल्या षटकामध्ये जीवदान। अवघड होता कॅच, मात्र हातात आल्यानंतर तो पकडणं, कन्वर्ट होणं, हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट होणं गरजेचं होतं, तिथे जीवदान शहजान पठाणला। पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती 15 धावा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली, 6 चेंडूंचा खेळ होली, ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली। पहिलं षटक इथे पूर्ण होतोय आणि 1 जीवदान देखील प्राप्त होतंय। अशा अनेक जीवदानांची आपण चर्चा करतो। एकदा ग्रॅहम गुचला किरण मोरेने जीवदान दिलं होतं
33 धावसंख्येवरती त्याच गोचने पुढे जाऊन 333 धावा फटकावल्या होत्या भारताच्या विरोधात. मालिका हरावी लागली होती. सामना तर हरलाच भारताने. असे काही कॅचेस असतात की एकदा का कॅच सुटल्यानंतर तो खेळाडू त्यानंतर, काल देखील आपण असाच सामना बघितला होता, कॅच सुटल्यानंतर अमोल गागरे, काल अमोल गागरेचा कॅच सुटला आणि तिथून पुढे त्याने ओळीनं षटकार चौकार एक अर्धशतक, एक मोठी इनिंग काल त्याची मैदानामध्ये बघायला मिळाली. एखादा कॅच सुटल्यानंतर काय घडतं तर तुम्हाला मॅच सोडून द्यावी लागते. अनेक वेळा हे उदाहरण आपण पाहिलेले आहेत. याबरोबरच इथे कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट वरून येतोय. मुन्ना शेख शांत आहे, मात्र त्याच्या मनामध्ये वादळ असतात. मुन्ना शेख चेंडूच्या मेरिट वरती खेळणारा खेळाडू आहे आणि तो ड्युरासेल बॅटरी आहे. तो लंबी रेस का घोडा आहे मुन्ना शेख. मोठी इनिंग खेळतो तो. विशेषतः खरं तर चेस मास्टर म्हणून त्याला ओळखलं जातं. धावांचा पाठलाग करायचा असेल तर मग मुन्नाची खेळ बघणं अत्यंत विलोभनीय आनंद देणारा अनुभव असतो. आज मुन्ना मैदानामध्ये खेळतोय. अनेक इनिंग्स आहे. परवा आम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये देखील बघितलं होतं. आपल्या टीमला पहिली मॅच हरल्यानंतर मुन्ना परत एकदा नॉकआउट फेरीपर्यंत घेऊन गेला. इथे टप्पा पडल्यानंतर बाहेर जाईल, खूपच बाहेर. अनिकेत रोडेचा हा चेंडू होता. वाईटची घोषणा पंचांकडून. यावेळेस आतमध्ये आणला चेंडूला, फ्लिक केला फलंदाज शहजान कडून. एक धाव घेतली जाते. त्याने बघितलं पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर इतकं वळण घेतलं होतं बॉलनं, त्यामुळे दुसऱ्या बॉलला तो सावध खेळला. हे जास्त महत्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही अट्टंगडी सरांची एक मुलाखत ऐकली होती. त्याने सांगितलं तो अट्टंगडी ज्यावेळेस रिटायर्डमेंटला होते आणि तेंडुलकरचं त्यावेळेस संघामध्ये पदार्पण झालं होतं आणि तो म्हणाला की हा 15 वर्षाचा मुलगा ज्यावेळेस ग्राउंडमध्ये येतोय, मी बाद झालेलो आहे आणि तो मला विचारतोय की उंच चेंडू असेल, इथे वाईड आहे, डोक्यावरून जाणारा चेंडू वाईड. तर अट्टंगडी सर असं म्हणतायत की तेंडुलकर मला विचारतोय की बॉल किती वळतोय, किती उसळतोय, उंची किती घेतोय बॉल. तर एकदा लहान मुलगा किंवा कुणी मोठा अनुभवी खेळाडू सुद्धा असं कधी समोरच्या फलंदाजाला विचारत नाही. पण अंदाज येणं महत्वाचं असतं. इथे लेंथ बॉल मुन्नाचा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणि ड्रिल करतोय की त्याचं कुठं चूक झालेली आहे. बॉल परफेक्ट बॅटवरती नाही आहे. चेंडू निर्धाव इथे बघायला मिळेल. अनिकेत रोडेचा धाव फलकावरती धावा, 19 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. दुसरं षटक अनिकेत रोडे. आयकॉन, दुसऱ्या आयकॉनसाठी. नाशिकचा हा आशिक म्हणून मुन्नाला ओळखलं जातं. क्षेत्ररक्षक तिथे खराब होतोय क्षेत्ररक्षण. 1 धाव मुन्नाला प्राप्त होतील. या षटकामध्ये धावा अडवण्यात यशस्वी ठरतोय तो अनिकेत रोडे. 20 धावा धाव फलकावरती. आंबलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ, स्वराज्य वॉरियर्स विरुद्ध आंबलेश्वर क्रिकेट क्लब अशी लढाई आज सुपर 8 मधला बी गटातला हा सामना आहे. इथे जिंकणारा संघ विनर्स मध्ये खेळणार आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू होता. गॅप निश्चित मिळालेला नाहीये. बॅकफुटच्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलंय आणि 1 धाव इथे शहजान पठाणला मिळेल. धावफलक पुढे पोहोचणार आहे. एकवीस धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये चांगली भागीदारी इथे तयार होते. एखादी गोष्ट तुमच्याकडून जर काही थोडीशी चूक झाली तर पुढे जाऊन ती चूक दुरुस्त केली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सचिन तेंडुलकरला फॉलो करा. यस, कसं ते तुम्हाला सांगेल मी. तर दरम्यान 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. काल परवाच एक मुलाखत प्रसिद्ध झाली सकलेन मुस्ताकची. दरम्यान षटक संपणार आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. धाव फलकावरती 22 धावा. अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली.
22 धावा धावफलकावरती. आपण चर्चा करत होतो, सकलेन मुस्ताक काय म्हणाला की तेंडुलकर नवीन होता, म्हणजे 16 वर्षाचा होता ज्यावेळेस तो पाकिस्तानमध्ये खेळायला आला. मी त्याला पहिल्या सामन्यामध्ये लवकर बाद केलं, म्हणजे तो 0वरच बाद झाला होता. पण ज्यावेळेस पुढच्या मॅचमध्ये तेंडुलकर माझ्या समोर आला, तो म्हणतो की मी त्याला सगळे बॉल ट्राय केले, मी त्याला फ्लिपर टाकला, आर्मर टाकला, मी दुसरा टाकला, मी गुगली टाकला, मी प्रत्येक बॉल ट्राय करत होतो. मात्र तेंडुलकर प्रत्येक बॉल तो व्यवस्थित खेळत होता. त्यानं कुठलाही पुढचे 15 मिनिटं 20 मिनिटं कुठलाही फटका मारला नाही मोठा. याबरोबरच कट केला चेंडूला, चेंडू जातोय तो डीप कव्हर पॉइंटला. शेहजान इथे मुन्ना शेख घेईल 2 धावा आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. दुसरं षटक, तिसरं षटक सुरू असताना गोलंदाज सूरज गायकवाड परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. 2 धावा मुन्ना शेख इथे यशस्वीपणे पूर्ण करेल. धावफलकावरती 24 आहेत. आमलेश्वर, ओ हो बाउन्सर मोठा होता, डोक्यावरून जाईल, वाईड चेंडू आणि धावफलक पुढे पोहोचेल. तो 25 धावा. सकलेन म्हणतो की मी 20 मिनिटं पुढचे 3-4 ओव्हर्स सचिन तेंडुलकरनं मला एकही मोठा फटका मारला नाही. पण त्याच्यानंतर मग त्याने मारायला सुरुवात केली. मी प्रत्येक बॉल वेगवेगळे व्हेरिएशन करत होतो, मात्र तेंडुलकर प्रत्येक बॉल मला मारत होता. शेवटी मी इम्रान खानकडे गेलो, तो कॅप्टन होता. चांगला फटका इथे येईल, 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते मुन्नाला. 25 वरती पोहोचेल आमलेश्वर. तर सकलेन म्हणतो की मी शेवटी कॅप्टनला विनंती केली की माझी गोलंदाजी बंद कर, कारण माझा कुठलंच आश्रय आता चालत नाही, कुठलाच बॉल तेंडुलकर व्यवस्थित कुठलाही बॉल खेळतोय. तर अशी गोलंदाज एखाद्या गोलंदाजावरती वेळ आहे ना की माझी गोलंदाजी बंद कर. तर हे महत्वाचं आहे की तुमची एखादी चूक होत असेल तर त्याचं अवलोकन केलं पाहिजे, तिथे काय चुकलंय ते बघितलं पाहिजे आणि पुढच्या वेळेस तुम्ही थोडंसं सावधानपणे खेळलं पाहिजे. यस, हो कलात्मकता होती, फुल टॉस बॉल होता, आई साईडच्या वर होता. शेहजाननं मात्र खूप सुबक असा फटका इथे दाखवला. तर बघायचंय तो ओव्हर द वेस्ट. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला जातोय पंच सतीश भालेराव सरांकडून. 1 धाव इथे येणार आहे. धावफलकावरती 27 धावा आहेत आता. मात्र जर हा नो बॉल ठरला तर अजून 1 धाव येईल आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. ओव्हर द वेस्ट चेक करायचंय. एक चांगलं शस्त्र आता पंचांकडे आलेलं आहे, अस्त्र आलेलं आहे की तुम्ही तिसऱ्या पंचांचा वापर करू शकता. तुम्हाला एखाद्या निर्णयाविषयी शंका असेल तर पंच किती वेळा DRS घेऊ शकतात. मात्र फलंदाजांना एका इनिंगमध्ये 2 DRS आहे, गोलंदाजांना एका इनिंग्समध्ये 2 DRS आहेत. 2 वेळा ते घेऊ शकतात, पंचांकडे येऊ शकतात, पंचांच्या निर्णयावरती पुन्हा एकदा फेरविचार करायला लावू शकतात. तर इथे पंचांचा कॉल मैदानामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. तेंडुलकरच्या काही गोष्टींची चर्चा करत होतो आपण. आपल्याला माहिती आहे 2004ला त्यानं भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नो बॉल आणि इथे 1 धाव येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता तेंडुलकर, कव्हर्समध्ये झेल देऊन परतला होता 2 वेळा. नो बॉल इथे मिळतोय. धावफलकावरती धावा 28 आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये मुन्ना शेख ऑन स्ट्राइक. या स्लॉफ केला चेंडू हवेमध्ये, फ्री हिट बॉल आहे, झेल होईल मात्र मुन्ना मैदानामध्ये अबाधित राहील. धावबाची संधी होती इथे. शेहजान डेंजर एंड कडे 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावफलक पुढे पोहोचेल 30 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना सहजपणे ज्या पद्धतीनं बॅटिंग आपण पाहिलेली आहे पहिल्या 3 षटकांमध्ये या फलंदाज अगदी सहज त्याने धावा काढल्यात. कुठेही मोठा फटका जास्त सलगपणे खेळले नाहीत, कुठे आडवा तिडवा शॉट मारायचा प्रयत्न केला नाही. चेंडूच्या मेरिटवर खेळते शेहजान आणि त्याचबरोबर मुन्ना शेख 30 पर्यंत पोहोचले 3ऱ्या षटकामध्ये. यस, पूल होता हा, मात्र पॉवरफुल आहे. शानदार षटकार मुन्ना शेखचा. मिळतात 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार.
अगदी सहज. टायमिंग किती सुंदर आहे आपण बघू शकतो. मुन्ना शेखचं खाली होता चेंडू, उजव्याच्या बाहेर पोझिशन बनवली होती आणि त्यानंतर चेंडूला पंच केलं मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. मुन्ना शेखला धावफलकावरती 36. षटक क्रमांक 3 सुरूच आहे. कुठलाही गोलंदाज या दोघांच्या ओघवत्या फलंदाजीला रोखू शकलेला नाहीये. उजव्याच्या बाहेर या कव्हरच्या डोक्यावरून पंच केलं चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर तिथे तयार आहे. 2 धावा प्राप्त होतील पुन्हा एकदा मुन्ना शेखला आणि धावफलक पोहोचतोय तो 38 धावा. 3ऱ्या षटकामध्ये 38. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे. चर्चा करत होतो आपण तेंडुलकरची. 2 वेळा तो कव्हर्समध्ये झेलबाद झाला. त्यानंतर त्याने एक अशी ऐतिहासिक इनिंग खेळली. पुढच्या डावामध्ये त्याने 248 धावा काढल्या आणि एकही कव्हर ड्राईव्ह मारला नाही. एकही नाही. यस, फुल टॉस चेंडू डाव्या एष्टीवरती. मोठी मेजवानी होती इथे मुन्ना शेखसाठी. 6 धावा. शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 44 धावा. मुन्ना शेख 27 वरती नाबाद. शहजान पठाण 7 चेंडूमध्ये 13 धावा. दोघांनी आज इथे जबरदस्त फलंदाजी साकारलेली आहे. मुन्ना शेखनं सुरुवातीला थोडा शांत होता, मात्र इथे कधी फियाटची फेरारी झाली हे समजलं नाही. मुन्ना शेख आता सर्वोत्तम फॉर्म मध्ये. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला होता. मुन्नाला डाव्या एष्टीवरती मुन्नाला फुल टॉस टाकणं म्हणजे षटकाराला निमंत्रण देणंच आहे आणि अशा चेंडूंवरती मुन्ना असा तुटून पडतो. आपण बघतो इथे आज पुन्हा एकदा त्याची फलंदाजी बहरते. सूरज गायकवाड 2 षटकामध्ये 37 धावा तब्बल मोजलेल्या आहेत. म्हणजे फेब्रुवारीमध्ये हापूसचा आंबा कसा असतो महाग, हापूसच्या आंब्याची पहिली पेटी महाग असते आणि मला वाटतंय तशीच गोलंदाजी देखील मोठी महागडी होती इथे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. जबरदस्त फलंदाज मैदानामध्ये शहजान पठाण. खूप वेळ नॉन स्ट्राईक एंडला आपण शहजानला बघितलं होतं. मुन्नाकडे स्ट्राईक जास्त वेळ होती, मात्र शांत होता तो. पुन्हा एकदा उसळलेला समुद्र बघायला मिळेल शहजान पठाणकडून. एक चौकार खेचत तो देखील इरादे स्पष्ट करतोय. 8 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवरती नाबाद शहजान पठाण. 48 धावा. अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ. कुठलाच गोलंदाज अशोक एडे गोलंदाजी मार्कवरती फलंदाजांना रोखू शकलेला नाहीये. दोन्ही सलामीवीर अगदी सहजपणे फलंदाजी करतायत. म्हणजे एखादा सर्पमित्र जसा विषारी सापाला हाताळतो ना, तेवढ्या सहजपणे या दोघांनी गोलंदाजांना हाताळलेलं आहे. धावफलक 48, 49, 49 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. 4थ्या षटकापर्यंत शहजान पठाण आणि मुन्ना शेख फलंदाजी करतायत. गोलंदाज अशोक एडे. रिव्हर्स मुन्नाचा हा फटका अत्यंत दिमागदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार.
मखमली धावांचा सडा टाकला इथे मैदानामध्ये मुन्ना शेखनं. आपण स्क्रीनवरती परत एकदा हा फटका किती सहजपणे त्याने आपला स्टान स्विच केला आणि चेंडूला उडवलं स्क्वेअर लेगच्या कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. रिव्हर्स स्वीपचा हा पुन्हा एकदा सुंदर फटका बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मुन्ना समोर असेल अशोक एडे. यस, इथे मिड विकेट वरून हाफ व्हॉली करायचा प्रयत्न होता, फसला. मुन्नाचा निर्धाव चेंडू, खूप कमी वेळा आपल्याला निर्धाव चेंडू बघायला मिळाले त्या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल फेस केला होता, प्रत्येक बॉल वरती धावा घेण्याचा प्रयत्न आहे. इथे निर्धाव चेंडू, धाव फलकावरती 55. मुन्नाचा फटका लॉंग ऑनला आणि तिथे काय फिल्डिंग आहे, वाह! उंच उडी मारून चेंडू अडवलाय. जीवदान जरी मुन्नाला मिळाला असेल तरी देखील 5 धावा सेव्ह केल्या. तिथे लागलाय चेंडू त्याच्या हाताला, तो झटकतोय, पण 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. ही मोठी कामगिरी आहे. लिमिटेड 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 5 धावा वाचवणं म्हणजे समोरच्या संघाचा ऍव्हरेज हा 1 धावेने कमी करणं आहे. धाव फलकावरती 56. पुन्हा एकदा शहजाद, परत एकदा लॉफ करतोय शहजाद मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे वेगळ्याच पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. मिळताय 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. इथे षटक देखील पूर्ण होणार आहे आणि 4 षटकांचा खेळ संपला. 60 धावा धाव फलकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये. 60 धावांची अभेद्य भागीदारी मुन्ना शेख, शहजाद पठाण या दोघांमध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. षटक संपलेले 4 आणि अजून 2 षटक शिल्लक आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी मैदानामध्ये, आपण फक्त हिंस्र फलंदाजी आहे का अमानुष आहे. दोघंही ज्या पद्धतीनं प्रत्येक बॉलचा फडशा पाडतायत, इथे गोलंदाजांसाठी खूप कठीण परिस्थिती आहे. निश्चित चाबूक ओढतायत दोघंही चेंडूवरती, मात्र तो वळ उठणार नाही चेंडूवरती याची काळजी दोघांनी घेतलेली आहे. टायमिंग बेमिसाल आहे आणि त्यामुळंच तेवढी हिंस्र फलंदाजी तुम्हाला दिसणार नाही. पण धावांचा परिणाम आपण बघितला ना स्कोअर कार्ड वरती, तर तिथे तब्बल 60 धावा आहे. 4 षटकांमध्ये 15 धावांची सरासरी प्रत्येक षटकाच्या पाठीमागं. गोलंदाज मतीन शेख, इथे लोकल बॉय स्थानिक खेळाडू आहे मतीन. हो मतीनचा पहिला चेंडू खाली राहिला आणि त्रिफळा उद्ध्वस्त. मुन्ना शेख बाद, बिग विकेट, बडी मछली जाल में. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. हॉटेल एन्जॉय सनीलजी घाटकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. आपल्याच कोतुळ गावचा सुपुत्र इथे गोलंदाजीला उतरतोय मतीन शेख. त्याचबरोबर सन्मान्य राजू शेठ पवार यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. मुन्ना शेख काय गोलंदाज होता. स्क्रीनवरती आपण परत एकदा बघा. 7S लाईव्ह कडून हे रिप्ले येत आहेत. उजवी यष्टी उद्ध्वस्त केली इथे. ही चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस आयकॉन आयडॉल खेळाडू मैदानामध्ये खेळतात आणि आपल्या स्थानिक खेळाडू त्यांच्या विकेट्स काढतात, त्यांना बॉल डॉट टाकतात किंवा आयकॉन आयडॉलच्या गोलंदाजीवरती चौकार षटकार चढवतात, जरूर त्याचे रील्स बनवा, पाठवा लोकांना. आपली ताकद कळू द्यायला पाहिजे, कुठे चेंडू फिरवला पाहिजे. मतीन रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करतो, यशस्वी होईल प्रयत्न. 1 धाव अमोल डुबेला इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 61 लॉस ऑफ 1. पुन्हा एकदा गोलंदाज मतीन. यशस्वी षटक आहे. पहिला गोलंदाज आहे, एकमात्र गोलंदाज आहे की ज्यानं यश मिळवलेलं आहे. मुन्ना शेखला बाद केले.
रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न शेजान पठाणचा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाह, दुथडी भरून वाहणारी नदी अडवण्याचा पराक्रम करतोय मैदानामध्ये मतीन. यावेळेस स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग वरून येणारे एकच धाव शेहजानला. या षटकामध्ये अद्यापपर्यंत 2 धावा आणि मुन्ना शेखचा बळी. नदी दुथडी भरून वाहत असते, ती अडवणं अजूनपर्यंत मानवाच्या कुठल्या तंत्रज्ञानाला शक्य झालेलं नाहीये. वादळ रोखणं शक्य झालेलं नाहीये. पहिल्या 4 षटकामध्ये 60 धावा बनल्या होत्या आणि तिथे धावा रोखण्याचा प्रयत्न मतींचा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आणि 4 रन अमोल डुबेला. माफ करा, 6 धावा आहेत. षटकार मिळेल, षटक देखील संपेल आणि या षटकाराबरोबर 68 धावांवरती पोहोचतायत आमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. पाच षटकांचा खेळ संपतो. 68 धावा. मतीन एकमात्र असा गोलंदाज आहे की ज्यानं धावा पण रोखल्यात, विकेट पण काढलेली आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर्स मध्ये, ज्याला डेथ ओव्हर सुद्धा म्हणतात, अशा ओव्हर्स मध्ये गोलंदाज असणार आहे अशोक वेडे. अशोक वेडे, या अगोदरचं षटक अशोक वेडेचं पाहिलं होतं आपण. तिथे अशोकनं 15 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा संघनायकाने त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. स्वराज्य वॉरियर्स अशोक वेडे आणि फलंदाज अमोल डुबे. स्लॉग ओव्हर्स आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत. 69 वरती पोहोचतायत इथे आमलेश्वर अंबोळ. यस डाव्या एष्टीवर टाकलेले चेंडू, पोझिशन चांगली होती, हवेमध्ये भिरकावून दिलाय. 6 धावा इथे मिळतील. एक सुंदरसा षटकार अमोल डुबेचा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. अमोल डुबेसाठी चेंडू. हा खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता. ताव मारला तिथे अमोल डुबेने. 6 धावा आपल्या संघासाठी. धावफलकावर 75. मोठी उड्डाणं घेतोय धावफलक अमलेश्वरचा. बाहेरची कड ओहो नाही पोहोचला यष्टीरक्षकापर्यंत आणि जीवदान म्हणावं लागेल. बचावलाय तिथे अमोल डुबे. धावफलक तिथेच आहे 75. अशोक वेड्याचा चेंडू स्लोवर वन होता. खूप लवकर बॅट फिरली आणि चेंडू उशिरानं आला. अलगद बॅटवरती आदळला आणि यष्टीरक्षकाच्या पुढ्यात पडला. यास कडक 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 सुपर कडक. आवाजही तेवढाच कडक होता आणि षटकार सुद्धा तेवढाच कडक. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. गोफन फिरवल्यानंतर सुद्धा असाच कडक आवाज येतो आणि मग दगड लांब भिरकावला जातो. इथे सुद्धा आवाज कडक आला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 81 धावा. 81 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मुन्ना शेख बाद झालेला आहे. त्यानंतर आलेला अमोल डुबे 6 चेंडूमध्ये 19 धावा. परत एकदा अमोल डुबेचा हा मोठा फटका. चेंडूची गोटी होते. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि दुसरा फलंदाज अमोल डुबे इथे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी 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 टाळी. नवीन फलंदाज मैदानामध्ये शेवटच्या 17 मध्ये येतोय.
फलंदाज किरण खोबरे, बाबळेश्वरचे 2 फलंदाज, 2 खेळाडू या संघामध्ये खेळतात आणि किरणनं मिड विकेटला आल्या बरोबर चेंडूला सीमारेषा दाखवली, 4 रन आणि हा होता शेवटचा चेंडू. एकूण 6 षटकांचा खेळ संपला. 85 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आमलेश्वर क्रिकेट क्लब. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. तर 36 चेंडू 86 धावा. कोथुळगाव आणि कोथुळगावचं क्रिकेट, कोथुळगावची कार्यसम्राट आमदार चषक ही स्पर्धा. या स्पर्धेवरती एक रॅप सॉन्ग आपल्याच शेजारील गावचे सुपुत्र बाजीरावजी ढगे यांनी बनवलेलं आहे आणि ते आता आपल्या समोर लगेच सादर करणार आहेत. बाजीराव ढगे सरांना विनंती, आपलं रॅप सॉन्ग इथे सादर करा. मोबाईल द्या ना तुमचा, मला ते लिरिक्स आहे ना, लिरिक्स ते बनवलेत ना. तोपर्यंत बाजीराव ढगे सर येत आहेत आपल्या समोर. आपण चर्चा करूया डावाची. 16 चेंडूमध्ये 34 धावा. मुन्ना शेखने बाद केला. 4थ्या षटकामध्ये मतीननं त्याला पाठवलं माघारी. शैजान पठाणने 23 धावा 13 चेंडूमध्ये सलामीमध्ये नॉट आउट. शेवटपर्यंत तो नाबाद राहिला. 36 चेंडू तो मैदानावर होता. अमोल डुबेने छोटी इनिंग खेळली. 7 चेंडू मात्र 19 धावा. तर किरण खोबरे आला शेवटच्या चेंडूसाठी, तिथेही चौकार ठोकला आणि या सर्व फलंदाजांचं योगदान मोठं. 85 धावा 2 गडी बाद अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ. तर स्वराज्य वॉरियर्सचे गोलंदाज सूरज गायकवाड महागडा ठरला होता. 2 चेंडू 2 षटकांमध्ये 37 धावा. अनिकेत रोडे 1 षटक टाकलं, चांगलं टाकलं त्याने. 7 धावा केवळ खर्च केला होता. अशोक एडेने 2 षटकामध्ये 32 धावा, तोही महागडा ठरला. तर मतीन शेखने 1 षटकामध्ये 8 धावा 1 गडी बाद केला. चांगली राहिली गोलंदाजी. अनिकेत रोडे, मतीन शेख या दोघांची षटकं प्रभावी होती. मात्र सूरज गायकवाड, अशोक एडे या दोघांची षटकं प्रचंड महागडी होती आणि त्याचा परिणाम आपण बघतोय धावफलकावर. 85 धावा 2 गडी बाद. 6 षटकांचा खेळ. इथे 36 चेंडू 86 धावांचं लक्ष विजयासाठी स्वराज्य क्रिकेट क्लब आंबोळ संघाला. Chick, chick. 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 Mike. Chick. Chick. तेरे मेरे बीच में आई कोई हटा देंगे, भाव खा ले जितना भी फिर भी तेरे पटा देंगे, दिल तेरे पास हार्ट बीट बढ़ा देंगे, सच्चे लफ्ज अपने बाकी सबको पूछ देंगे, कोई भी तंग करेंगे तेरे को शॉट देके हटा देंगे, चेहरे पे हंसी ला वरना अपन देखो हंसा देंगे, 2025-21 देके मचा देंगे। KCL 2025 कोथू प्रीमियर लीग आयुष्यक योगेश शेट्टी राजेश घाटकर इरफान सैयद सर अजीत देशमानी सर एक
प्रमोद तेरे लिए जगह रिजर्व, दिल खोल के देख अंदर, फेक बनते रहना अपने बस का नहीं, तेरे दिल तक पहुंचने का मिल रहा रास्ता नहीं। अपन तो हंसते नहीं, यहाँ पे पिघल गए, अपन दोनों चिल्लाए पे बाकी सब लोग जल गए, अपन तो निकल गए, सब गाड़ी चल गए, रात अभी बाकी है, सूरज तो ढलने दे। तेरे साथ हूँ तो पार्टी सुबह शाम, तेरे साथ हूँ तो फील करूँ स्ट्रॉन्ग, तेरे से जब पहली बारी मिला आई नो यू सिंस वेरी लॉन्ग, ट्रिपल ऑन यू टू वेरी ट्रिप है, पता नहीं कौन सी खेले ली थी के बाकियों के बीच में अलग से आते दिख के, तेरे बारे में सोच के कितने गाने लिख के, सिंपल गाने बना के हम सबके मुंह पे रटा देंगे, तेरे मेरे बीच में आई कोई हटा देंगे, पाव खा ले जितना भी फिर भी तेरे को पटा देंगे, दिल तेरे पास हार्ट बीट बढ़ा देंगे, सच्चे लफ्ज अपने बाकी सबको फंसा देंगे, कोई भी तंग करेंगे तेरे को शॉर्ट देके डसा, चेहरे पे हंसी लावर ना अपन तेरे को हंसा देंगे, सन 2025 देके मचा देंगे। थैंक यू गाइस, रैप सॉन्ग फॉर डेडिकेटेड टू यश मिश्रा and अजित देशमाने sir. थँक्यू बाजीराव डगे सरांना आपण ऐकलं विथ रॅफ, मनापासून शुभेच्छा तुमच्या गाण्यासाठी। तर लगेचच मॅचला सुरुवात होणार आहे आणि 86 धावांचा पाठलाग करायचा अमोल डुबे स्ट्राईक एंड गोलंदाजी मार्क वरती। तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी स्वागत करतो प्रशांत आदवडे सरांचं। थँक्यू नरेश सर। मैदानावरती अमोल डुबे गोलंदाजी मार्कवरती अत्यंत महत्त्वपूर्ण षटक, एक मोठी धावसंख्या समोर आहे। बॅटर आपण पाहू शकता आघाडीचे फलंदाज पप्पू आणि अशोक, तुमच्या बारचे चेंडू बॅट चिकट घेतोय आणि चेंडू जाईल थर्ड मॅन मध्ये, सीमारेषा पार, नशिबाचा चौकार। पाहुणी मोका हा मारलाय चौका, अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। एन्जॉय हॉटेलचे सनी सर या ठिकाणी दाखल झाले। सनी सर आपलं स्वागत आहे, आम्ही एन्जॉय करतोय प्रत्येक मोमेंट। धावफलक दबा 4, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अमोल। ऑन साइडला फटका छान सजवलाय, पूलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा, कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहानुटे साहेब यांचा दणदणीत षटकार। दर्जेदार बॅटिंग करत असताना फलंदाज पप्पू, अग्निपरीक्षा असणार आहे पप्पूसाठी। आतापर्यंत 2 दर्जेदार फटके त्याच्या बॅटमधनं, कुठला गेलाय, टायमिंग चांगलं नाहीये, स्लिंगमध्ये क्षेत्ररक्षक टॅरिकेट करण्याचा प्रयत्न। अशोक एडे आणि पप्पू हे 2 बॅटर मैदानावरती, आघाडीचे फलंदाज, बिनीचे फलंदाज आहे। धावफलक दबा 11, बिनबाद 11। अमोल सारखा खेळाडू मैदानावरती आहे। त्यानंतर समालोचन कक्षामध्ये शाहरुख जॉईन झाले। शाहरुख आपलं स्वागत आहे। ओ हो हो हो, काय फटका सजवलाय, अत्यंत सुंदर, अत्यंत दर्जेदार, आणि चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार की षटकार पाहूया आपण, कारण पाहावं लागेल चेंडू इथून तर वाटतं तो बाउंड्री लाईन वरतीच पडलाय, परंतु टीव्ही अंपायर कडे जाणं गरजेचं असेल। ऑनफिल्ड अंपायर दोरीवरती पडलाय असं वाटतंय, परंतु थोडी साशंकता आहे, त्यामुळे संतोषजी भालेराव, सतीशजी भालेराव थोडं जावं लागेल टीव्ही अंपायरच्या दिशेनं, कुणाचं नुकसान होऊ नये याकरता टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे। शाहरुख मैदानावरती दे-दनादन बॅटिंग सुरू आहे, मोठी धावसंख्या उभारायची आहे, परंतु टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिले जाते। नक्कीच ते करावंच लागेल, कारण आजचा दिवस बराचसा महत्त्वपूर्ण आहे। कार्यसम्राट आमदार चषक आपण पाहतोय, दुपारचं सत्र पहिल्या इनिंगमध्ये 85 झालं आणि त्याच्या उत्तरामध्ये आपण जर बघितलं तर आतापर्यंत 11 धावा बनवल्या गेल्यात। आघाडीची जोडी आली, एका बाजूला अशोक येडे आणि दुसऱ्या बाजूला घनश्याम अर्थात पप्पू सोनीची फलंदाजी करण्यासाठी आलेत। 11 धावा पप्पूने बनवल्यात आतापर्यंत, चांगली बॅटिंग केली, एक षटकार एक चौकार आला आणि धावसंख्या 11। डिसिजन पेंडिंग आहे, आपल्यापर्यंत काही क्षणातच निर्णय पोहोचवला जाईल, परंतु पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल तर अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ संघाने एक मोठं आव्हान उभं केले, 85 बनवलं आणि त्याच्या उत्तरामध्ये 86 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात सर राहिली आहे। 11 झाल्यात, पाव्यात निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे, प्रत्येक निर्णय, प्रत्येक क्षण, प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ती मात्र महत्त्वपूर्ण ठरेल। जी हाँ, हर रन बहुत इंपॉर्टेंट है, हर पल आने वाला बहुत महत्वपूर्ण रहेगा। 86 रनों का लक्ष्य है, तो मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर शाहरुख बहुत महत्वपूर्ण होंगे। यहाँ अगर आपने 12 गेंदों में 35-40 रन बनाए तो मैच में मजा आएगा,
क्योंकि अमोल के खिलाफ शानदार बल्लेबाजी, चौके का इशारा किया गया, 4 रन मिलेंगे और टीवी एम्पायर की तरफ से सिग्नल किया गया। थोड़ा डाउट था, 2 मिनट के लिए ऐसा लग रहा था सीधी गेंद जो लाइन है, बाउंड्री लाइन है, वहां गिरी है, लेकिन टीवी एम्पायर ने देखा कि थोड़ा सा गेंद अंदर गिरी है, इसलिए चौके का इशारा किया। 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या 15 रन। अमोल डुबे शॉर्ट बॉलचा वापर, टॉपेज घेतलाय, बॉल निघालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने, नॉन स्टॉप, 4 धावा इथे मिळतील। अमोल डुबेच्या विरुद्ध हा चौकार आलाय, परंतु हा भाग्यशाली चौकार आहे। अशोक एडे माफ करा, घनश्याम यांना हा मिळेल चौकार। 2 जिगरी यार आज एकमेकांच्या विरुद्ध आहेत। घनश्याम सोडीजी आणि अमोल डुबे 2 मित्र आज एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसतात। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, 19 धावा धावफलकावर। शेवटचे 30 चेंडू सर बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 67ची गरज। सुनीलजी बोराडे साहेबांना विनंती, सुनीलजी बोराडे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती या। सुनीलजी बोराडे साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे। पहिल्या षटकाची समाप्ती, आज बिनीच्या जोडीनं बिनधास्त बॅटिंग केले आणि खूप चांगला स्टार्ट करून दिलेला आहे। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होली, ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमुख यांच्याकडून ओव्हर संपली। 30 गेंदों का खेलाना बाकी, 67 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्कोर 19 रन बगैर किसी नुकसान के। और कहते हैं ना कि जिस तरह से नदी के लिए झरने की जरूरत होती है, उसी तरह से अच्छा स्टार्ट प्राप्त करना बहुत जरूरी। आज बहुत ही बेहतरीन स्टार्ट प्राप्त किया है, ये ड्रीम स्टार्ट है। अभी 19 आपने बनाया, अगर यहाँ से और 19 या 20 रन बनाते हैं तो 35-40 रन आप यहाँ से बनाते हैं तो एक अच्छा स्टार्ट हो जाएगा। और अशोक एडे पप्पू बिल्कुल काबिलियत वाले बल्लेबाज है, सामने क्वालिटी गेंदबाजी है, तो आपको यहाँ से क्वालिटी बल्लेबाजी भी करना आना चाहिए। नक्कीच नक्कीच। या अगोदर आपण बघितलं असेल की ज्यावेळेस अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला, लगातार 2 सामने जिंकले। आयकॉनची अनुपस्थिती असताना मुन्ना शेख नव्हता त्या दिवशी आणि आज मुन्ना शेखची देखील उपस्थिती आहे। गोलंदाजी स्ट्रॉंग आहे आंबोळ संघाची। तुम्ही राहुल शेळकेला पाहिलं, अमोल डुबेला पाहिलं, किरण खोबरेला पाहिलं। यावेळेस बॅटची बाहेरची कडा, फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवलं जातं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दोन्ही बाजूला संधी होती, परंतु संधी थोडीशी अवघड होती, नेम चुकला तिकडे। फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचा नेम चुकला, गोलंदाज राहुल शेळकेनं बॅकअप दिला, त्याचा देखील नेम चुकला। तिथे ॲक्शन रिप्ले पहा। फ्लाइंग स्लिपमध्ये अशोक एडेचा डेंजर एंड, त्यानंतर घनश्यामचा डेंजर एंड, नशिबाची साथ मिळाली सर। धावसंख्या 20। शाहरुख, कधी आबाधुबी खेळायस? आज आबाधुबी आपल्याला बघायला मिळाली मैदानावरती, नेम अचूक नव्हता परंतु प्रयत्न झाला मैदानावरती। 20 धावा धावफलकावरती आहेत। मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली मिडॉनचा क्षेत्ररक्षक पकडला, झेल अशोकचा संपलाय खेळ। 20 या धावसंख्येवरती पहिला धक्का। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी। मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न अशोक एडेचा होता, बॉलच्या लाईनमध्ये देखील आले होते। शॉट सिलेक्शन देखील खूप चांगलं होतं, परंतु इलिव्हेशन मिळालं नाही, उंची जास्त मिळाली, फटका मिस टाइम होता आणि तिथे शहजान पठाण यांनी खूप चांगला कॅच कलेक्ट केला, विकेट मिळाली आहे। पहिला धक्का, जी स्वप्नवत सुरुवात झाली होती, आपण ज्याची चर्चा या अगोदर केली आहे, परंतु राहुल शेळकेनं कुठेतरी या धावा थांबवण्याचा प्रयत्न केला, एक स्पीड ब्रेकर लावलं तिथे धावेंना आणि फलंदाज अशोक बाद झाले। आयकॉन येतात अनिकेत रोडे, अर्थात खेड तालुका तिथून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, सातत्याने त्यांचा खेळ आपल्याला बघायला मिळाला। पुणे जिल्ह्यातील एक चांगले प्रतिभावंत खेळाडू आहेत, आज त्यांना देखील जबाबदारीने खेळावं लागेल। शाहरुख जी, जिस मैदान पर आपने 266 के साथ स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी की, मतलब आपको वो स्टार्ट मिला था, अगर आपको अच्छा स्टार्ट मिला है तो वो बड़ी पारी की जरूरत है। 86 रन का पीछा करना है, स्टार्ट अपने प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर 20 रन बनाए हैं, यहाँ से वो बड़ी पारी, इंडिविजुअल आपका जो परफॉर्मेंस था वो और बेहतर होना चाहिए था ताकि वो कैची साइडर आप बना पाते। राहुल शेळके ने विकेट प्राप्त किया, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया है। राहुल पुढे एकदा अनिकेत साठी बॅकफुटला गेले, सुंदर फटका सजवलाय, वंडरफुल, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग, ब्रँडेड क्वालिटी स्ट्रोक, अनिकेतच्या बॅटमधून 4। पाहुणी मोका, हा मारले चौका, अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोग्राम।
पुन्हा एकदा तशाच प्रकारची बॅटिंग, क्या बात है, बल्लेबाजी हो रही है टकाटक, रहना पटापट, कमाल का अपरकट, गेंद बॉडी ने के बाद 4 रन। पाहुणी मोका हा मारले चौका, अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। अगदी वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलमध्ये ज्यावेळेस वीरेंद्र सेहवाग फलंदाजी करण्यासाठी उतरायचे पहिल्याच बॉलवर त्यांचा कट जो आपल्याला अगदी त्यांचा तो स्पेशल स्ट्रोक होता आणि ते अनिकेत रोडे आल्याबरोबर 2 कट शॉट चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळाले। यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, मिड ऑन, पुन्हा एकदा बॉलच्या खाली, यस टेकन, व्हेरी गुड कॅच मिड ऑन मध्ये। याही वेळेस शेहजान पठाण पकडतायत झेल आणि फलंदाज अनिकेत रोडे यांना माघारी जावं लागतंय। अनिकेत रोडे बॅक टू द डगआउट, दुसरा धक्का। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। शाहरुख, आपको सफलता 2 गेंदों पर इसलिए मिली है क्योंकि आपने गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी की। अब आप असफल इसलिए हैं क्योंकि टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास किया और इसीलिए विकेट मिला अपोनेंट टीम को। राहुल शिर्के तो वही चाह रहे थे, एक गेंद आपका शिकार करने के लिए जरूर आती है, वहां आपको बचना पड़ता है। 28 पर दूसरा झटका लगा, राहुल शिर्के ने दूसरी विकेट प्राप्त की है। अनिकेत रोडे ने 8 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया। पहले आपने एडे साहब को देखा, वहां इनको भी एक अच्छा स्टार्ट मिला था। अब अनिकेत आए, इनके लिए भी स्टार्ट मिला था, लेकिन स्टार्ट करने के बाद, इतना अच्छा स्टार्ट होने के बाद जो बड़ी पारी चाहिए बड़ा टोटल चेस करने के लिए, वो नहीं आ रही है। वो थोड़ी सी समस्या रहेगी इस मुकाबले में स्वराज वारिस टीम के लिए। नक्कीच दुपारच्या सावलीप्रमाणे फलंदाजी करून गेला तो अनिकेत रोडे, कारण दुपारची सावली तुम्ही जर पाहिली ना जास्त वेळ राहत नाही, ती काही सेकंद असते आणि ती लगेच जाते। अगदी त्याच पद्धतीने फलंदाजी करताना आपण अनिकेतला पाहिलं, 2 चौकार त्याने खेळले, खूप सुंदर फटकेबाजी त्याने केली। तो पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलात की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या समोर, परंतु राहुलने त्याला करून माघारी पाठवलं। सूरज आलेत आउटसाइड ऑफ अवे फ्रॉम द बॉडी, ठेवलेला बॉल लिव्ह केला, चेक केला, बॉल जाऊन दिला यष्टिरक्षकाच्या दिशेने। धावसंख्या 29, सर अजूनही 25 बॉल शिल्लक आहेत, 57 ची गरज आहे। कसं पाहताय आता या मॅच कडे? मैच अभी भी है, सूरज गायकवाड़ बल्लेबाजी कर सकते हैं, अग्नि परीक्षा में पप्पू पास भी हो सकते हैं, मौका है अभी भी, ऐसा नहीं कि मैच समाप्त हुआ। रिवर्स स्वीप, ये नहीं करना है, ये नहीं आपको करना था। यहां इस ओवर में 2 बड़े स्ट्रोक आए थे, उसके बाद में रत्नात्मक खेलने की जरूरत नहीं थी। राहुल भाई ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है और गायकवाड़ साहब को जाना पड़ेगा मैदान के बाहर। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। चुकीला माफी नाहीये, अगदी तेच दाखवलं इकडे। या ओव्हरमध्ये 3 विकेट्स आल्यात सर, आतापर्यंत 3 विकेट जे आल्यात ते याच ओव्हरमध्ये आल्या। राहुल शिर्के या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे प्रतिभा आहे आणि या खेळाडूने ते सिद्ध देखील करून दाखवलं। या ओव्हरमध्ये 2 ओव्हर देखील समाप्त होत आहेत, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 29 धावा जरी झाल्या असल्या परंतु 3 विकेट गमावल्यात। ही थोडीशी आपण जर पाहिलं ना तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी थोडीशी निगेटिव्ह बाजू आहे असं आपण म्हणू शकतो। धावा चांगल्या आहेत, 29 आहेत 2 ओव्हरमध्ये, परंतु 3 विकेट आल्यात। जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा कि यहाँ से रन तो आए लेकिन विकेट गिर गए हैं। प्रॉब्लम कभी मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है। अनिकेत के लिए स्टार्ट अच्छा मिला था, सूरज के लिए एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म बना था, रन है आपके पास, लेकिन विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी आपको करनी थी। इस परिभाषा को आप नहीं समझ पाए और इसलिए अब दिक्कतें बढ़ती भी। गेंदबाजी में गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर किरण खोबरे कॉम्बक्सी से गेंदबाजी करेंगे। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया जाएगा और 1 रन देने का मौका। जब 2 विकेट मतलब 2 बड़े स्ट्रोक आए थे, 1 विकेट गिर गया था, तो उसके बाद में गायकवाड़ साहब को विकेट के ऊपर खड़ा रहना था, लेकिन इनका जो शॉट था रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, जो कि बड़ा शॉट खेला और विकेट गिर गया। किरण खोबरे महाबळेश्वर एक्सप्रेस कमी गतीने टाकलाय फलंदाजाला इथे फसवणारा बॉल, हे ब्रह्मास्त्र राहिलंय किरण खोबरेचं आणि या चेंडूने त्यांना अनेक फलंदाजांना धूळ सरले, अनेक मोठे फलंदाज त्याच्या या ब्रह्मास्त्रासमोर मात्र तग धरू शकले नाही आणि इथे देखील आपण पाहिलं निखिल मुठेला मात्र चकवा देणारा बॉल, फसवा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट। किरण गोलंदाजी मार्कवरती धावबल दाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यात 30 षटकाचा खेळ सुरू आहे। पप्पूवरती सगळ्यांच्या नजरा असतील आता, निखिल देखील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे मैदानावरती।
आणि बाबळीचा काटा जसा टोचतो ना तसं आता या 3 विकेट गेल्यानंतर परिस्थिती झालेली आहे. आदरणीय मंगेशजी जगताप साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. किरण खोबरे बॉलिंग युनिट आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये अत्यंत सुंदर आहे. ज्या पद्धतीनं 3 गोल अमोल दुबे, त्यानंतर आपण राहुलला पाहिलंय, आता किरण खोबरे गोलंदाजी करतोय. चेंडू रीड करताना वाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळेल परंतु मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. नक्कीच टप्पा पडला, बराचसा बाहेर निघाला बॉल. किरण खोबरे फिंगर रोल करताना पाहायला मिळाले. चेंडूवरून बोटं फिरवली आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बराचसा बाहेर निघाला. इतका वळाला की फलंदाजाला नाही कळाला, परंतु तिथे पंचांनी देखील दंडित केलं. बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्लॉट मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. निखिल मुठे यांच्या बॅटमधून एक तगडा प्रहार. फटक्यात आहे वजन. धावा इथे मिळतील अर्धा डझन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. घ्यावी एखादी तान, काळजात रुतावी कट्यान आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. हा फटका जबरदस्त आहे. फक्त नाव मोठं नाहीये, मोठा फटका खेळलाय त्यानं. पुन्हा एकदा अशा पल्लवीत झाल्यात ह्या मोठ्या फटक्याने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. ओ चांगला चेंडू आहे परंतु काय घडलंय, यष्टी उद्ध्वस्त केले. वारे वारे आपके वारे नारे, कमाल कर रहे मैदान के अंदर किरण खोबरे. बल्लेबाज बॅक टू द पॅबल इन गॉन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. पुन्हा आगमन पाहायला मिळालं किरण खोबरेचं. या अगोदरच्या चेंडूवर किरण खोबरेच्या विरुद्ध एक षटकार आला, परंतु तदनंतर किरण खोबरेने इथे एक महत्त्वाची विकेट देखील संघाला मिळवून दिलेली आहे. फलंदाज निखिल बाद झाले. आता न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. अमोल मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सर आतापर्यंत आपण पाहिलं ना तर फलंदाज वेळ मैदानामध्ये घालवणं ते गरजेचं आहे, परंतु इथे मैदानावर तग धरताना फलंदाज बघायला मिळत नाहीयेत. एखादा मोठा फटका आला की परत दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नामध्ये लागोपाठचे विकेट देखील येताना बघायला मिळतात. 86 धाव्यांचं टार्गेट आहे. तुम्हाला या मॅचला जर जिंकायचं तर हिमालय पर्वत एवढं मोठं लक्ष्य आहे, त्याचा पाठलाग करावा लागेल. यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर ऑन साईडला खेळला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये बॉल अडवला जातो. एक सिंगल प्राप्त करण्यात आली आहे. दुसरीचा प्रयत्न तिकडे करण्यात आलाय, परंतु आपण पाहू शकतो मैदानामध्ये दुसरी धाव देखील परिपूर्ण केली जाते आहे. अमोल डुबे आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. थोडेसे नाराज आहेत क्षेत्ररक्षकावर, कारण 1चं रूपांतर 2 मध्ये झालं. 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 39 4 फलंदाज बाद आहे. म्हटलं जातं की जास्त धावलं की दम लागतो आणि जास्त धावायला सुद्धा दमच लागतो. इथे 1चं रूपांतर 2 मध्ये करण्यात आलं. 3 ओव्हर संपल्यात. 39 झाल्यात. 18 बॉल शिल्लक आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी 47 ची गरज आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. द्राक्षांचा गुच्छा दिसतोय तुला शाहरुख इथून. आता वम खाली येण्याचं कारण आहे, आता ही जी रेषा आहे निळ्या रंगाची ती खाली आली, कारण हा भार इथं सहन होत नाहीये. हे 3 विकेट गेलेत एकाच ओव्हरमध्ये. राहुलने विजयाची चाहूल दिली. अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यामुळे अडचणीत सापडले संघ. स्वराज्य वॉरियर्स एक महत्त्वपूर्ण सामना खेळत असताना मैदानावरती 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि आता ग्राउंड्सपणची आवश्यकता मैदानावरती. ग्राउंडपणची आवश्यकता पंच ऑफिशियल ते मागणी मैदानावरती करतायत. 29 धाबा 4 गणांच्या मोबदल्यामध्ये. किरण खोबरेच्या षटकात 10 धाबा. अमोल शिंदे 2 वरती आहे. पप्पू वरती नजरा. आता आघाडीचा फलंदाज पप्पू जो आहे तो 13 वरती खेळतो. दुसऱ्या बाजूला झाडूची आवश्यकता मैदानावरती आहे. याच दरम्यान राजू शेटे, गुणरत्न साळवे, पिंपळगाव बखांड व सहकारी मित्र या ठिकाणी आता दाखल झाले. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत असेल. शाहरुख हा सामना फसलाय त्याचं कारण आहे बॅट्समनने केलेल्या चुका आहेत. अर्थात गोलंदाजी चांगली झाली, परंतु तुम्हाला इतकी चांगला स्टार्ट मिळाला त्यानंतर चुकीचे फटके खेळून बॅट्समन बाद झालेत. नक्कीच या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. तर आपण आपल्याकडे वेळ आहे. भागीदारीचा विचार जर केला तर अशोक एडे आणि घनश्याम सोडीजी सुरुवात चांगली करताना बघायला मिळाले. सूरज गायकवाड हे लवकर बाद झाले. त्यानंतर घनश्याम सोडीजी मात्र उभेच राहिले एका बाजूनं. निखिल मुठे यांनी एक षटकार जरूर ठोकला, ते लवकर माघारी गेले. 6 धावा त्यांनी बनवल्या. 1 धाव पप्पू सोडीजी असं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 8 धाव्यांचं राहिलं. अमोल शिंदे आलेत
आणि पप्पू सोनी जे एका बाजूला आहेत. 2 धावींचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील राहिलं. एका बाजूनं आपण जर पाहिलं ना तर किल्ला लढवण्याचा प्रयत्न घनश्याम पप्पूचा राहिलेला आहे, परंतु त्यांना कोणी साथ द्यायला तयार नाहीये. 4 फलंदाज बाद झालेत, 39 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर आपल्याकडे वेळ आहे तर आपण कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या विकास कामांचा जो आलेख आहे तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. त्यांच्या कामाचा आढावा आपण घेऊयात. निश्चित घेणं गरजेचं आहे, कारण खंबीर साथ आणि मी हे केलं आहे. अर्थात 5 वर्षात मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना आपण दिलेली योग्य साथ, त्यामुळे अकोले तालुका MIDC मंजुरी, अकोले तालुका उपजिल्हा रुग्णालय मंजुरी, अकोले बसस्थानक, अकोले बाजारतळ, अकोले तालुका तहसील कार्यालय, राजूर येथे कोर्टाची निर्मिती, 70 वर्ष रखडलेले पिंपरकणे पूल प्रत्यक्षात, तालुक्यात विविध विकास कामांसाठी 2.5 कोटीचा निधी, 29 नवीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे. आकुंडाच्या चेंडूवरती खरपूस समाचार, चेंडू जाईल सीमारेषा पार, धावमिती 6 षटकार, अग्नि परीक्षेमध्ये पप्पू 5 षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. 45 पाझर तलावाच्या व त्याचबरोबर 72 साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती देखील करण्यात आलेली आहे. अनेक विकास कामांचे आपण यादी आपल्याबरोबर त्याचे आवर्जून उल्लेख केला जाईल. विकास पुरुष, विकासाचे शिल्पकार आपल्या दमदार आमदार. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळलाय, कबरच्या दिशेनं एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्या पोहोचली ती आता 46, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 गडी बाद, 46 धावा. मोठं लक्ष जरी असलं परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले जातात. म्हटलं जातं की कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं है, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं है, हारा वही है जो लड़ा नहीं है. त्यामुळे आज लढावं तर लागणारच. You're absolutely right. यहाँ हवा में गेंद है, मिस होकर गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए. राहुल के लिए 4था विकेट और बल्लेबाज अमोल बैक टू द पेबल एंड. एक एंड पर पप्पू कमाल कर रहे, लेकिन दूसरी तरफ से बल्लेबाजों को डगआउट में जाने की जल्दी है. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. नक्कीच आपण महत्त्वपूर्ण इथे माहिती दिली की फलंदाज लवकर बाद होत आहेत. एखादा मोठा फटका आला, दुसऱ्या चेंडूवरती लगेचच मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये माघारी जात आहेत. इथे देखील तेच घडलंय. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी कोसळताना दिसते आहे. अर्धा संघ गारद झाला, अर्धा संघ या कडक उन्हामध्ये थंड झालाय असं म्हटलं तरी वावगं नाहीये. 5 फलंदाज बाद आहे, 46 धावा. सायकलचं स्टँड लावलेलं असतो, तिथे एक सायकल जर तिथून निघाली ना तर सगळ्या सायकली आडव्या होतात. 5 गडी बाद झालेत. 5 बल्लेबाज जो है ना इस वक्त आराम फरमा रहे डगआउट में. और स्टार्ट हमेशा देखिए, पिछले 2 गेंदों की कहानी अगर देखिए तो पप्पू ने बढ़िया बल्लेबाजी की है, शानदार बल्लेबाजी कर रहे. 20 पर 8 गेंदों का सामना किया, लेकिन दूसरे एंड पर बल्लेबाज हारा कैरी कर रहे. राहुल अपने बॉलिंग मार्फत तैयार है सामना करने के. बल्लेबाज अक्षय कदमों का इस्तेमाल किया, गेंद को आउटसाइड पर खेल दिया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका मिलेगा. पप्पू अपने पास स्ट्राइक रखेंगे. स्कोर 47, 5 विकेट के नुकसान पर है और 4थे ओवर का खेल जारी है. अब ज्यादा से ज्यादा गेंदें पप्पू खेलने की कोशिश करेंगे. नक्कीच पप्पू अर्थात घनश्याम सोनी यांच्याकडे प्रतिभा आहे. राहदा तालुक्यातील शिर्डी या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आपण या अगोदर देखील त्यांची बॅटिंग पाहिली आहे. अनेक मैदानं गाजवली आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला राहुल शिळके आहेत ज्यांनी 4 विकेट्स आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. त्यांच्या विपक्षामध्ये घनश्याम कशा पद्धतीने खेळत आहेत ते पाहणं देखील बरंचसं महत्त्वपूर्ण आहे. ओहो, टप्पा पडला. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल निघून जाईल यष्टिरक्षकाच्या दिशेने. 1 फॉर द ओव्हर, 1 बाउन्स. चेतावणी देण्यात आली आहे, तुम्ही असा चेंडू परत टाकू शकणार नाही. तुम्ही जर असा चेंडू परत टाकला तर तुम्हाला दंडित केलं जाईल, अशी सूचना पंचांनी दिली आहे तिकडे. जी हाँ, दूसरा विकल्प आपको बहुत ढूंढना पड़ेगा. जिस तरह से राहुल ने गेंदबाजी के प्रभावित किया, आउट ऑफ द स्टंप ज्यादा गेंदबाजी उन्होंने की है. लेग कटर, गति का इस्तेमाल किया, गेंद को स्टीयर किया गया. 1 रन लेने का मौका जरूर है. अपने पास पप्पू स्ट्राइक रख रहे हैं. पप्पू पहुंचे 21 पर, स्कोर 48, 5 विकेट के नुकसान पर. लक्ष्य बहुत बड़ा. अब 12 गेंदों का खेल आना बाकी और 12 गेंदों में 38 रनों की जरूरत है. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली.
राहुल का स्पेल शाहरुख बहुत बढ़िया रहा, 2 ओवर 19 रन 4 विकेट। खास करके राहुल को विकेट 2 हो सकते हैं, बल्लेबाजों ने 2 दिए। स्टार्ट अच्छा होने के बाद राहुल शेरके का जो प्रदर्शन बिल्कुल यहाँ इनको विकेट मिले तो इनका क्रेडिट है, लेकिन बल्लेबाजों ने शॉट सिलेक्शन बहुत खराब था उनके खिलाफ और उसका फायदा राहुल को ज़्यादा मिला है। या स्पर्धेमध्ये असे अनेक गोलंदाज राहिले ज्यांनी फायफर देखील पूर्ण केले, पंचक पूर्ण केले। मग त्यामध्ये अभिजित देशमुख यांचा उल्लेख करता येईल, ज्यांनी एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स मिळवल्या होत्या, निर्धाव षटक देखील टाकलं होतं। आता आपण आज आफताब तांबोळे यांना देखील पाहिलं, त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली। आता राहुल शेळके यांना 4 विकेट्स मिळाल्या। म्हणजे तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये जर बघितलं तर गोलंदाजांना संधी जास्त असते, तिथे ते फायफर पूर्ण करू शकतात, त्यांना संधी जास्त असते। वन डे क्रिकेटमध्ये तुम्हाला 10 षटकं टाकण्याची संधी असते, मुभा असते। T20 क्रिकेटमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकण्याची मुभा असते, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 षटकांच्या मॅच तुम्हाला 2 ओव्हर टाकायला मिळतात आणि त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही 4 विकेट्स फायफर पूर्ण करतात। या गोष्टीसाठी गोलंदाजाचं कौतुकच करावं लागेल। जी बिल्कुल सही आपने कहा कि जिस तरह से आपके लिए समय कम है, 2 ओवर 12 गेंदें होती है और 12 गेंदों में आपको सबको अच्छा देना होता है, अपनी टीम के लिए अच्छा योगदान देना होता है। श्याम तरंबकिया और अभिषेक दोनों ने फाइफर पूरा किया। तांबोली साहब ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, 4 विकेट चटकाए। आज राहुल ने 4 विकेट चटकाए हैं, तो इनकी सराहना तो बिल्कुल हो जाएगी। ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में खेलते हुए मिडॉप पर खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर पर एक है और अच्छा कैच, बल्लेबाज आउट। पप्पू की पारी समाप्त। जो उम्मीदें थी बिल्कुल पप्पू के ऊपर, वो भी बैक टू द पेवन चले गए। किरण खोबरे को विकेट मिला, छोटे विकेट का पतन गॉन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। चांगला झेल तिथे पाहायला मिळाला। शहजान पठाण यांच्या माध्यमातून चांगला जज केला, बॉलच्या खाली आले, बॉलला डोळ्यामध्ये बसवलं आणि त्यानंतर हातामध्ये बसवलं। हा तिसरा कॅच आहे एस्पेनच्या माध्यमातून। विकेट नंबर 6, 48 रन, लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 5th ओव्हर इन प्रोग्रेस। शेवटचे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज। किरण खोबरे दुसरं यश मिळवताना पाहायला मिळत आहेत। साझेदारी बन रही, लेकिन गेंदबाजों के बीच बन रही है, बल्लेबाजों के बीच नहीं बन रही। वो थोड़ी समस्या है। म्हटलं जातं ना, क्रिकेट हा भागीदारीचा खेळ आहे। मग ती फलंदाजांची भागीदारी असते, गोलंदाजांची देखील भागीदारी असते आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकता। अपनी कंपनी हो या एक बार फिर आपकी निजी जिंदगी या क्रिकेट का मैदान, यहाँ भी साझेदारी की जरूरत होती है। 48 6 विकेट के नुकसान पर पैरों पर गेंद थी, सुंदर स्ट्रोक है, दिशान गेंद पर सही नसीहत था और अक्षय के बल्ले से ये कमाल का चौका। पाहुनी मौका, हा मारलाय चौका। अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनी चौका। खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं होताना दिसतंय। खरं तर यूट्यूब लाईव्ह करणे हे सोपं काम नसतं मित्रांनो। सर आज तुम्ही जर बघितलं तर सर्वात अगोदर मैदानावर कोण येतं? यूट्यूब लाईव्हची टीम येते। सर्वात उशिरानं कोण जातं? यूट्यूब लाईव्हची टीम सर्वात उशिरानं जाते। वेळ मिळेल की नाही जेवायला, नाश्ता लवकरात लवकर करायचा, लगेच मैदानावर यायचं, दुपारचं जेवण जर मिळालं तर जागेवर बसूनच करावं लागतं। या सर्व गोष्टी आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळतात। 7S लाईव्हचं कौतुक असणार आहे। हा दुसरा चौकार इथे येताना दिसतोय, 4 रन। निश्चित अजून एक महत्त्वाची गोष्ट, कारण आता यूट्यूब लाईव्हचा जर विचार केला तर 2013 नंतर खऱ्या अर्थानं tenniscricket.inच्या माध्यमातून क्रांती झाली आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ बदलला आहे, लोकांच्या घराघरामध्ये पोहोचला आहे। खेळाडू असतील, अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, आयोजक असतील, घराघरामध्ये पोहोचले। आणि मग आता काही वर्षात, गेल्या 5 वर्षात आपण मागे वळून जेव्हा शाहरुख बघतो ना, इथेही कॉम्पिटिशन आहे। म्हणजे पूर्वी एखादा चॅनल होता, त्यालाच ती संधी मिळायची, 1 2 3 4। त्यानंतर आता प्रत्येक तालुक्यामध्ये यूट्यूब चॅनल आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट करणारी टीम आहे। मग अशा वेळेला तुम्ही स्वतःचं वेगळेपण काय ठेवणार, लोकांना चांगलं काय देणार, हा एक प्रयत्न असतो। त्यामध्ये 7S देखील बघितलं या कॉम्पिटिशनमध्ये मी तर म्हणेन खूप छान पद्धतीने ते काम करतायत। प्रोफेशनल टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते। आयोजकांचं देखील तितकंच कौतुक असेल योगेश देशमुख साहेबांचं। इथे 6 कॅमेरे लावलेत, 6 कॅमेरे लावणं, कोथरूड प्रीमियर लीगसाठी लावणं, एखाद्या ठिकाणी आपण बघितलं गावामध्ये किमान 2 असतात, 6 कॅमेरे लावणं ते देखील सोपं काम नाही आहे। आयोजकांचं देखील तेवढंच कौतुक आहे। नक्कीच पुढे टाकलं होतं यावेळेस, टवेस्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय।
या स्पर्धेमध्ये विविध अँगल्सने आपल्याला सर्वांना विविध दृश्य बघायला मिळतात. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम 7 Days लाईव्हच्या माध्यमातून होताना दिसतं. पण या अगोदर चर्चा केली की टेनिस बॉल क्रिकेटला आता सुगीचे दिवस आलेत. कारण मागच्या काही वर्ष तुम्ही जर मागे गेलात तर चांगल्या नजरेनं पाहिलं जात नव्हतं टेनिस बॉल क्रिकेटकडे. परंतु आज टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस आले. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा येऊ लागल्यात. त्यामुळे आज टेनिस बॉल क्रिकेट देखील एक वेगळी उंची गाठताना आपल्याला दिसत आहे. 57 गटाच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ आपण संपलेला पाहतोय. चर्चा जारी राहील. एक छोटासा ब्रेक नंतर परत येऊया. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंबली, 6 चेंडूंचा खेळ होली, ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. राजू शेट्टे आणि गुणरत्न साळवे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आले सर्व सहकारी मित्र पिंपळगावचे, त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आहे. म्हणजे एक मोठी झेप घेतली या मॅचमध्ये आपण पाहू शकता खेळत असताना स्वराज्य वॉरियर्स संघाने. आणि त्यानंतर मग एका मोठ्या कड्यावरती गेल्यानंतर एक कोलॅप्स देखील आला आहे. पाहू शकता वम वरती गेला आणि तो खाली आलेला आहे आणि यावेळेला बॅकफुटवरती गेला आहे संघ. सुरेख कामगिरी, गोलंदाजांमध्ये झालेली भागीदारी अडचणीत आणते या मॅचमध्ये स्वराज्य वॉरियर्स संघाला. शेवटचे 6 चेंडूंनी जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तुम्ही पाहू शकता निलेश यांना आमंत्रित करण्यात आले. निलेश यांना पाचारण करण्यात आले. स्वतः संघनायक आहेत. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 29. पुढे टाकलेला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. शहजाद आहेत तिथे हे बॉलवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण, रिटर्न चांगला होताना दिसतोय. एक सिंगल ती मात्र प्राप्त करण्यात आली. सर 86 बनवायच्या होत्या आणि या 86चा प्रतिकार करणं हे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी बरंचसं कठीण गेलं. आतापर्यंत बरेचसे अडथळे आले, बरेचसे संकट आलीत फलंदाजी करणाऱ्या संघावर आणि इथून पुढे देखील मोठं संकट आहे. कारण 5 चेंडूमध्ये 28 तुम्हाला बनवाव्या लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्लॅन पाहिजे होता की पॉवर प्लेमध्ये किती तुम्हाला इथे धावा करायच्या आहेत. प्लॅन होता पण बॅटिंग करताना शॉर्ट सिलेक्शन अतिशय खराब होतं. त्यामुळे तुम्ही अडचण द्या. तुमच्याकडे बॅटिंग असलेले म्हणजे बॅटिंग करण्याची क्षमता असलेले खेळाडू पण होते. सर्व काही तुमच्याकडे असताना तुम्ही खराब शॉर्ट सिलेक्शनमुळे बॅकफुटवरती गेला. 60 धावा तुम्ही 60 धावा केल्यात. 6व्या षटकाचे खेळ सुरू आहे. 60 धावा केल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा होत्या. पण एक बॅटर आणि तो एक मोठी इनिंग अत्यंत महत्त्वाची होती. ती इनिंग या ठिकाणी आली नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ आज वरचढ ठरलेला आहे. ड्रायव्हिंग सीटवर इथून मॅच त्यांच्या बाजूने झुकताना दिसते आहे. तुम्ही उल्लेख केला की मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं होतं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुम्ही जर विचार केला ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा होत्या. म्हणजे तुम्ही जवळपास 15च्या सरासरीला धावा बनवत होते. 15x6 म्हणजे तुम्ही 90 पर्यंत जाऊ शकले असते 15च्या सरासरीने खेळले असते तर. परंतु 2 ओव्हरमध्ये 29 आल्या होत्या, परंतु 3 विकेट्स तिथे गमावल्या होत्या. राहुलचं षटक होतं तिथे ते मगाशी मी द्राक्षाचा गुच्छ सांगितलं ना, तिथे थोडा प्रॉब्लेम झाला आणि तिथे 3 विकेट जे आल्या ना तिथून बॅकफुटवरती गेलात आणि तुमचे सर्व महत्त्वाचे खेळाडू महत्त्वाचे बॅटर बाद झाल्यानंतर मग स्थानिक खेळाडू जे आहेत ते कोतुळते ते तितकेसे आश्वासक बॅटिंग करत नाही आहेत. आणि आता स्थिती बघा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची आवश्यकता. कोणाची मार्कवरती गोलंदाज निलेश. आता फक्त बॅट फिरते म्हणजे बॅट फिरते त्याची हवा इथपर्यंत येते पण बॅटपनची हवा काय होत नाही मैदानावरती. चला हवा द्यायचा कार्यक्रम आहे मैदानावरती आता सध्या. आणि थोडंसं आपण जर बघितलं ना तर थोडीशी सावली देखील आली आहे. अर्थात पराभवाचे काळे ढग ते मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर. अजूनही काही चांगले घडत नाहीये. आता चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 60 धावा झालेत आणि नवीन सामना त्याचा टॉस केला जाईल. अर्थात मॅच क्रमांक 3 असेल जिथे 2 मातबर संघ असेल. कोतुळेश्वर कॅडर्स आणि दुसऱ्या बाजूला असेल अमलेश्वर क्रिकेट क्लब. आपण टॉससाठी यायचंय. पर्यंत टॉस केला जाईल आणि त्यानंतर मॅनचा पुरस्कार. अमलेश्वर क्रिकेट क्लब 1/25 रन्स एक बडी जीत अर्जित करते हुए कॉंग्रॅच्युलेशन अमलेश्वर क्रिकेट क्लब. चला टॉससाठी अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळ विरुद्ध अंबोळ अशी लढत यानंतर असणार आहे. आणि इथे जो संघ जिंकणार आहे तो संघ क्वालिफायरमध्ये जाऊन दाखल होणार आहे. त्यामुळे यानंतरची मॅच महत्त्वाची आहे. कुठेही जाऊ नका. यानंतर एक महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. एका बाजूला आयकॉन मुन्ना शेख यांना तुम्ही बघणार आहात तर दुसऱ्या बाजूला आयकॉन योगेश भालेकर यांना तुम्ही बघणार आहात. एका बाजूला आयडॉल अमोल डुबे आणि किरण खोबरे यांना तुम्ही बघणार आहात तर दुसऱ्या बाजूला तुम्ही विशाल निघोट आणि राजू पाटे यांना बघणार आहात.
एक चांगली लढत होईल. त्या मॅचचा टॉस आपल्याला इथे करायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच ते देखील द्यायचंय. तर मॅन ऑफ द मॅच आपल्यापर्यंत नक्कीच त्याची उद्घोषणा केली जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला, अंभोळ टीमचे कर्णधार चला आणि दुसऱ्या बाजूला कोतुळेश्वर केटरर्स संघाचे संघनायक कर्णधार टॉससाठी चला. मतीन शेख आपल्यासाठी राजेंद्र पवार यांच्या वतीने 100 रुपयांचा पुरस्कार आहे. मतीन शेख, आपण 100 रुपयांचा पुरस्कार घेण्यासाठी या.